हॅलो नमस्ते। आजची जी रेसिपी आहे ती पावसाळ्याच्या आधीच बनवून ठेवली तर फार उपयोगी होईल, कारण पावसाळ्यामध्ये आपण भाज्या खात नाही। अशा वेळेला अशा चटण्या बनवून ठेवल्या तर आपल्याला पावसाळ्यात खरंच खूप उपयोगी होतात आणि चविष्ट असते, पटकन भेटते, त्यामुळे आपला वेळही जात नाही वेगळी भाजी काय बनवायची यासाठी। तर अशी तुम्ही बनवून ठेवली तर 3 ते 4 महिने सहज ही टिकते आणि घरातून कोणता बिझनेस करायचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय असू शकतो। कसं ते पुढे सांगते। तर हॅलो, तुमचं देवाच्या किचनमध्ये स्वागत आहे। तर आजची आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी जाड बुडाची कढई घ्यायची आहे। यामध्ये 1 वाटी आपण सफेद तीळ घेतलेले आहेत। हे गावठी तीळ आहेत। तर ह्याच वाटीचं प्रमाण आपण पुढेही सगळ्यात जिन्नसला वापरणार आहोत। तर मंद आचेवरती आपल्याला छान असे हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तर 3 ते 4 मिनिटं लागतात। छान असं खरपूस भाजून घ्यायचे मंद आचेवरती। लालसर रंग आला, तडतडायला लागले आपले तीळ की आपल्याला गॅस बारीक करून हे छान आपण एका प्लेटमध्ये, स्वच्छ कोरड्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। यानंतर आपण 1 वाटी सुका नारळाचा कीस घेतलेला आहे। तो आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला तुम्ही भाजायला घेतलात तर थोडा वेळ जास्त लागतो, कारण का कढई गरम नसते आणि त्याला बराच काळ तुम्हाला भाजत राहायला लागतं। तुम्ही असं दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यावर तुम्ही भाजायला ठेवलं हे खोबरं तर पटकन भाजलं जातं, कारण कढई आधीच गरम असते। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वापर करू शकतात कढईचा। तर छान असा लालसर रंग आला की आपल्याला हे खोबरंही काढून घ्यायचं आहे। असं छान खरपूस भाजून घ्यायचंय, तर चटणीची चव खूप अशी खमंग येते। तर त्याच प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत। यानंतर 2 चमचे तेल घ्यायचं आहे। त्यावरती 50 ते 55 पाकळ्या आपण इथे लसणाच्या घेतलेल्या आहेत। लसूण गावठी असेल तर उत्तम, आणि सालं काढून आपल्याला ह्या लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत। काही मंडळी सालासकट भाजतात, त्याचा प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा आपण भाजायला जातो सालासकट तर साल चांगली भाजली जाते आणि आतमध्ये लसूण तसाच कच्चा राहतो आणि त्यामुळे बराच वेळेला चटणी खराब होऊ शकते। यामुळे लसूण घेताना त्याला स्वच्छ पुसून चांगल्या त्याची सालं काढून आपल्याला भाजून घ्यायचे। लसूण भाजताना जर कुठे लसणाच्या साली राहिले असतील तर गरम झाल्यानंतर ते आपोआप निघतात, तर बाजूला तुम्ही अशा पद्धतीने काढू शकतात। आता ह्यानंतर छान असा लालसर रंग यायला पाहिजे लसणाला, तर चटणीला खूप छान चव येईल। तर अशा पद्धतीने छान असं लसूण भाजून घेतलेलं आहे। तुम्हाला प्रमाण जास्त हवं असेल लसणाचं तर तुम्ही इथे प्रमाण वाढवू शकता। तर हेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। यानंतर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता माझ्याकडे शेंगदाणे नेहमी भाजून ठेवलेले असतात, म्हणून हे भाजलेले शेंगदाणे आहेत। तुम्हाला सुरुवातीला कच्चे शेंगदाणे घेऊन नंतर भाजायचे आहेत आणि तेलाचा वापर करायची गरज नाहीये। थोडं जे तेल आधीचं उरलंय त्यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचे शेंगदाणे। त्यावरती इथे मी 8 ते 10 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत। 2 ते 3 तुकडे करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, कारण काय होतं, अख्ख्या बेडगी मिरच्या घेतल्यानं तर मॉइश्चर आतमध्ये राहतं भाजताना, बाहेरून तर रंग येतो पण आतमधून ओलसर राहतात आणि मिक्सरमध्ये लावताना वाटण बऱ्याच वेळा तुकडे राहतात मिरचीचे, त्यामुळे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। त्यामुळे रंगही खूप छान येतो चटणीला आणि चवही खूप छान येते। तर छान असं परतून घेतानाच आपण 1 चमचा जिरं घातलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर इथे 1 चमचा तुम्ही मोहरी घालू शकतात फोडणीमध्ये। परतून घ्यायचे, छान असं खमंग वास आला की हे सर्व आपल्याला जिन्नस परत प्लेटमध्ये काढून घ्यायचे। लक्षात ठेवा, आपण जेव्हा कोणतीही चटणी करत असतो तेव्हा प्रत्येक साहित्य वेगवेगळे भाजून घ्या, जेणेकरून ते आतपर्यंत छान भाजलं जाईल आणि फार काळ त्याची शेल लाईफ वाढते। अशामुळे घाई गडबडीमध्ये आपण सगळं जिन्नस एकत्र टाकतो आणि भाजून घेतो, त्यामुळे काही भाजले जातात, काही भाजले जात नाहीत आणि मग ती जास्त दिवस ती चटणी टिकत नाही। आता महत्त्वाची गोष्ट, छान सगळं भाजल्यानंतर पूर्ण हे जिन्नस थंड करून घ्यायचं आहे। थंड केल्यानंतरच मिक्सरला लावायचं आहे। अजून एक गोष्ट, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढीपत्ताही 10 ते 12 इथे कोरड्या करून घालू शकतात।
तर हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये घालणार आहोत. मिक्सरमध्ये पण घालताना कोरडा करून घ्यायचा आहे मिक्सर, त्यामध्ये पाणी कुठे नसलं पाहिजे. तर बारीक बारीक गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत, त्यांनी चटणी कशी बनते किंवा जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. तर हे छान असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर वाटायच्या आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक छोटा चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ घालायचं आहे. चव छान येते चटणीला आणि महत्त्वाचं म्हणजे शेल लाईफ वाढते चटणीची. तर हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला पल्स मोडवरती म्हणजे बंद चालू करून आपल्याला मिक्सर चालू करायचं आहे. सलग आपल्याला चालू केला तर तेल सुटणार आणि परत चिकट होऊन जाईल ती चटणी. त्यामुळे मिक्सर सतत चालू नका, पल्स मोडवरती फिरवली का ती चटणी चिकट होत नाही. आता लसूणमध्ये जरा जरी ओलसरपणा असेल तर चटणी लवकर मऊ पडते, हेही लक्षात ठेवा. महत्त्वाचं म्हणजे भाजलेलं साहित्य गरम असताना पण डब्यात भरू नका, त्यांनी पण मॉइश्चर तयार होतो. तर पूर्ण थंड आधी भाजल्यानंतर पण पूर्ण जिन्नस थंड करायचं आणि वाटून झाल्यानंतर पण मसाला थंड करून नंतरच बाटलीत भरायचा. चटणी जास्त दिवस टिकवायची असेल तर नेहमी कोरडा चमचा वापरायचा. म्हणजे तुम्हाला जर चटणी हवी असेल तर इथे तुम्ही बघू शकता 2 बाटल्या केल्यात. तर एक मी नेहमी जी वापरायला ठेवलेली आणि एक दुसरी मी स्टोअर करून ठेवलेली आहे. तर असे 2 बाटल्यांचा वापर करा, त्यामुळे फारकार चटणी टिकू शकते. आणि जर तुम्ही हवं असेल अजून टिकवायचं असेल तर थोडंसं गरम तेल घातल्याने चव वाढते आणि चटणी छान मोकळी राहते. तर मीठ तर नक्कीच घाला, त्याशिवाय त्या चटणीला चव नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बिझनेसच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलेलं, तर लहान लहान अशा बाटल्या काचेच्या बाहेरून होलसेलमधून घेऊन या आणि ह्याची शेल लाईफ जास्त असल्यामुळे आजूबाजूला शेजाऱ्यांना तुम्ही हे देऊ शकतात आणि त्यातून तुम्ही इन्कम सोर्स जनरेट करू शकता. ज्या पदार्थाची शेल लाईफ जास्त असते ना तिथे चान्सेस जास्त आहे बिझनेस करायचा, कारण तुम्ही एकदा बनवून ठेवलं का ते तुम्हाला परत परत बनवायची गरज नाही आहे. आय होप तुम्हाला लसणाची चटणी आवडली असेल. मला आवडत नाही, आहोंना आवडते म्हणून मी खरं तर बनवलेली, पण चव इतकी छान होती की रात्रीच्या जेवणामध्ये मी आवर्जून घेतली. तर तुम्हालाही आवडेल, नक्की करून पहा.